जखम झाली, लागलं तर दुखतं किंवा वेदना होतात, बरोबर? पण संशोधकांनी एक जंत किंवा पॅरासिटिक वर्म शोधलाय, जो आपली वेदना जाणवण्याची क्षमता बंद करू शकतो. तुम्हाला जाणून घ्यायचं या जंताबद्दल? मग हा व्हिडिओ पूर्ण पहा. जगभरात होणाऱ्या विविध रिसर्चची सोप्या शब्दात माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा. हे संशोधन द जर्नल ऑफ इम्युनॉलॉजी मध्ये छापण्यात आलंय. संशोधकांच्या माहितीनुसार या जंताचं नाव आहे शिस्तोसोमा मॅन्सोनी. टुलिन स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केलेल्या रिसर्चमध्ये आढळलं की हा जंत त्वचेतून शरीरात प्रवेश करतो आणि असं होताना वेदना किंवा खाज अजिबात येत नाही. मग असं होतं का? अमेरिकन असोसिएशन ऑफ इम्युनॉलॉजिस्टच्या वेबसाईटवरील माहितीनुसार शरीरात प्रवेश करण्यासाठी हा जंत त्वचेवरील न्यूरॉन्स बंद करतो आणि हे तो स्वतःच्या संरक्षणासाठी करतो. पण यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे नवीन पेनकिलर बनवण्यासाठी मदत मिळू शकते. तर संशोधकांना आढळलं की शिस्तोसोमा मॅन्सोनी TRPV1 या प्रोटीनची क्रिया कमी करतो. हे प्रोटीन मेंदूला उष्णता, वेदना किंवा खाज म्हणून सिग्नल पाठवतं. संशोधकांच्या माहितीनुसार हेच न्यूरॉन्स वेदना संवेदनाचा भाग म्हणून संसर्ग, ॲलर्जी, कॅन्सर, ऑटो इम्युनिटी आणि अगदी केसांची वाढ अशा अनेक परिस्थितींमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रिया नियंत्रित करतं. सोप्या शब्दात या न्यूरॉन्सना बंद करून हा जंत शरीराची अलार्म सिस्टीम बंद करतो. तर अमेरिकन असोसिएशन ऑफ इम्युनॉलॉजिस्टच्या वेबसाईटवरील माहितीनुसार या अभ्यासाचे प्रमुख टुलेन स्कूल ऑफ मेडिसिनचे इम्युनॉलॉजीचे प्राध्यापक डॉक्टर डिब्रोस्की हर्बर्ट म्हणतात, TRPV1+ सक्रियकरण रोखण्यासाठी जंत वापरत असलेले मॉलिक्यूल ओळखून वेगळे केले तर ते वेदना कमी करण्यासाठी आणि सध्याच्या ओपिओइड आधारित उपचारांना एक नवीन पर्याय ठरू शकतं. संशोधकांच्या माहितीनुसार याबाबत अजूनही पुढचं संशोधन सुरू आहे आणि याचा माणसांवर काय परिणाम होतो याची अजूनही माहिती नाही. जगभरात होणाऱ्या विविध रिसर्चची सोप्या शब्दात माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा.